आज राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत साहेब यांच्या दालनामध्ये कर्जत जिल्हा अहमदनगर येथे MIDC करण्यासंदर्भामध्ये बैठक नुकतीच संपन्न झाली। यापूर्वी गेल्या 2016-17 पासून या MIDCच्या संदर्भामध्ये सातत्याने पाठपुरावा करत असताना हिवाळी अधिवेशनामध्ये सामंत साहेबांनी बैठक बोलवली आणि त्या दिवशी MIDC मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले। त्यानुसार जिल्ह्याचे अधिकारी, रिजनचे अधिकारी गवळी साहेब यांनी देखील 2 भेटी दिल्या। त्यामध्ये 4 प्रस्ताव प्राप्त झाले होते आणि डेप्युटी सीओ मुळे मॅडम आणि रिजनल चे उद्योग विभागाचे गवळी साहेब यांनी संयुक्तरित्या भेट दिल्याच्या नंतर 4 प्रस्तावापैकी जो प्रस्ताव शासनाकडे पूर्णपणे सर्व अटी शर्तीची पूर्तता करत असलेला प्रस्ताव मौजे कोंबळी रवळगाव आणि थेरगाव या दरम्यानचा प्रस्ताव हा उद्योग विभागाने स्वीकारलेला आहे आणि हा उद्योग विभागाने स्वीकारल्याच्या नंतर त्याच्यावरती निर्णय घेण्याच्या अगोदर या जागेमध्ये 250 हेक्टरपेक्षा जागा कमी असती तर आज या MIDCला तत्वता मान्यता मिळाली असती, परंतु जवळपास 400 हेक्टरपेक्षा जास्त जागा ही MIDCसाठी भूसंपादन करायची असल्याकारणाने जॉईंट CO MIDC भंडारी साहेब हे येत्या काही दिवसांमध्ये भेट देणार आहेत। संयुक्तरित्या डेप्युटी CO पण तिथे असणार आहेत। संबंधित सर्व शासनाचे महसूलचे अधिकारी देखील या स्थळाला भेट देतील आणि जॉईंट COची ही अंतिम प्रस्ताव हा उद्योग विभागाला प्राप्त होईल आणि येणाऱ्या 6 तारखेला जी उदय सामंत साहेबांनी हायपॉवर कमिटीची मीटिंग बोलवली आहे त्याच्यामध्ये कर्जत MIDCच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय हा घेतला जाईल अशा प्रकारची आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। निश्चितच सकारात्मक अशी बैठक आणि चर्चा झाली। जे काही अडथळे फॉरेस्ट असेल, इको फॉरेस्ट झोन असेल, टावर्स असतील किंवा जे अडथळे येतात उंच सखलपणा या सर्व गोष्टीवरची अतिशय सविस्तर आणि तपशील चर्चा झाल्याच्या नंतर कोंबळी रवळगाव आणि थेरगावच्या दरम्यान जी जागा उपलब्ध आहे या 4 स्पॉटपैकी ती जागा निश्चित करण्यामध्ये आज जागा निश्चित केली। अंतिम अहवाल हा जॉईंट COच्या मार्फत उद्योग विभागाकडे प्राप्त होईल आणि येणाऱ्या 6 मार्च रोजी जी उद्योग विभागाची हाय पॉवर कमिटीची बैठक आहे त्याच्यामध्ये या संदर्भामधला योग्य तो निर्णय होईल। मला वाटतं स्थानिकांची चर्चा संदर्भामध्ये सगळे जे आता माझ्या समोर इथे कर्जत आणि जामखेडचे उपलब्ध आहेत, काही सरपंच आहेत, काही माजी सरपंच आहेत, त्या गावचे जागा दाखवायलाच तिथले पदाधिकारी होते आणि त्यामुळे पूर्वीची जागा जी निवडली गेली होती ती गावकऱ्यांना माहीतच नव्हती, बैठक नव्हती, चर्चा नव्हती, कोणती जागा जाणार न हे माहीत नव्हतं। त्याचबरोबर बागायत क्षेत्र निवडलं होतं। आता तसा कोणताही प्रकार नाही। सगळ्या गावकऱ्यांनी दाखवलेली जागा आहे। 4 जागा दाखवल्या होत्या, त्या 4 पैकी ही जागा उद्योग विभागाने निवडलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये सर्व जे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकऱ्यांना सगळ्यांना ज्ञात आहे की ही आम्ही जागा दाखवलेली आहे आणि ही जागा MIDC घेतल्यास आमची कुठलीही हरकत राहणार नाही अशा प्रकारचं सगळ्या लोकांना हे माहीत आहे। त्यामुळे या जागेच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण येणार नाही अशी स्थिती आहे। त्यांची सूचना स्वागत आहे। त्यांना जे जमलं नाही ते मी आज करून दाखवलेलं आहे आणि येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये
त्याचा निर्णय अपेक्षित आहे। शेवटी अपयश आल्याच्या नंतर दुसऱ्याला प्रोत्साहन देणं किंवा दुसऱ्याला चांगलं म्हणणं हे अतिशय स्वागतार्ह बाब आहे। बोर्ड लावू, श्रेय घेऊ, फटाके उडवू आणि MIDC झालेलं जाहीर देखील करू, फक्त त्याला थोडा कालावधी जाईल। चांगली सूचना दिली, आम्ही ती स्वीकारलेली आहे। 250 एकरमध्ये जर व्हायची असती, आपण 100 दोषे सांगितलं, 250 एकरमध्ये जर MIDC व्हायची असती तर त्याला आजच मान्यता मिळाली असती। पण 250 हेक्टरपेक्षा जास्त जागा यासाठी भूसंपादित केली जाणार आहे। त्याच्यामुळे जॉईंट CO भंडारी आणि डेप्टी CO यांची जॉईंट मीटिंग होऊन ही आता प्रस्ताव सादर होणार आहे। त्यामुळे त्यांनी जे सांगितले त्याच्यापेक्षा निश्चित जास्त जागा भूसंपादन केली जाईल। त्यामुळे निश्चिंत राहायला हरकत नाही। चांगल्या कामासाठी दबाव आणायला काहीच हरकत नाही। शेवटी युवकांचा प्रश्न होता, अनेक दिवस प्रलंबित राहिला आणि मी सरकारचा आमदार आहे, सरकारच्या पक्षातला आमदार आहे। त्यामुळे सरकारचं काम आहे लोकांना सुख सुविधा उपलब्ध करून देणं आणि माझ्या भागात जर उद्योग येत असेल, माझ्या भागात जर MIDC येणार असेल तर दबाव आणायला काही हरकत नाही। चांगल्या कामासाठी दबाव आणणं तर त्याच्यात गैर कुठलं काही होत नाही। शिंदे साहेब, नगरमध्ये अनेक MIDC आहेत, निवासा असतील, सुपा असतील, मला वाटतं की जो पूर्वी प्रस्ताव सादर केला होता तो अनेक तक्रारी आणि हरकतींनी समाविष्ट होता। त्याच्यामध्ये नीरव मोदी आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या जमीन होत्या, इको सेन्सिटिव्ह झोन आणि फॉरेस्ट देखील जमीन होत्या, जागा ही समतल नव्हती, गावकऱ्यांनी देखील ज्यांच्या जमिनी होत्या त्यांचा विरोध केला। त्यामुळे एक नव्हे तर अनेक गोष्टी या विरोधासाठी होत्या। यामध्ये ती सर्व काळजी घेतलेली की कोणी विरोध करणार नाही, किंबहुना लोकांनी आपणहून जागा देतील अशी स्थिती आहे। कारण लोकांना हे सगळं माहिती आहे इथं काय होणार आहे। त्यामुळे लोकांनी तयार केलेल्या प्रस्तावाला आता शासन मान्यता देणार आहे। नगरमधील अनेक MIDCचे प्रश्न असतील, सुपा असेल, त्यानंतर नगर शहर असेल, नेवासा असेल, रावडी असेल, श्रीरामपूर असेल, अशा प्रकारचे अनेक MIDC आहेत, परंतु ते आज नीट व्यवस्थित नाहीत। अशातच अजून नवीन MIDC तुम्ही चालू करतायत। संभाजीनगर असेल, संभाजीनगरमध्ये चांगला MIDC झाला, तिकडे चांगला डेव्हलप झाला, नाशिक असेल, पुणे असेल, परंतु नगर असं शहर आहे का MIDC असेल किंवा उद्योग असेल यामध्ये फार माग आहे। मला वाटतं की आपण जे सुपा MIDCचा उल्लेख केला, आता 5 स्टार सुपा MIDC होती, तिथं मोठ्या प्रमाणात उद्योग देखील येत आहेत। नगरची देखील ते चांगल्या पद्धतीचे आहे, पण आपण सांगता त्याच्यामध्ये तथ्य आहे। पण गेल्याच महिन्यामध्ये आणखी 2 MIDC देखील मंजुरी झालेल्या आहेत। ही तिसरी MIDC नगर जिल्ह्यामध्ये मंजूर होते लवकरच। आणि त्यामुळे मला असं वाटतं की इथं उद्योग येण्यासाठी आणि त्यांना पोषक वातावरण आणि त्यांना सुखसुविधा दिल्याच्या नंतर अनेक चांगले उद्योगधंदे येतील, युवकांच्या हाताला काम मिळेल, रोजगार मिळेल। अशा परिस्थितीचं वातावरण तयार ठेवण्यासाठी आम्ही त्यासाठी योग्य तो उपाययोजना करू। त्यामुळे ही MIDC झाली पाहिजे। अनेक दिवसांची मी आमदार आणि पालकमंत्री असतानाची मागणी आहे, ती परिपूर्ततेकडे जात असताना दिसते। मला वाटतं निश्चित ही चांगली बाब आहे। हा विषय संपलेला नाही। MIDC मंजूर करण्याच्या संदर्भात त्याच्या पुढे जाऊन अनेक उद्योगधंदे आले पाहिजेत, उद्योग उभारले पाहिजेत, युवकांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे आणि तिथली आर्थिक परिस्थिती ही समृद्ध झाली पाहिजे। या दृष्टिकोनातून भविष्य काळामध्ये सुद्धा आणखी जास्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते केले जातील। मला वाटतं भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ही दिल्ली येथे पार पडली। त्यासाठी संपूर्ण देशभरातून सर्व आमदार, खासदार आणि सर्व स्टेट कमिटीचे मेंबर्स, त्याचबरोबर नॅशनल कमिटीचे मेंबर्स अशा सर्व जणांना बोलवलं होतं। जवळपास 12,000 ते 15,000 संख्या आली होती। त्याच्यामध्ये मीही गेलो होतो। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती मी 1 वर्षभरापासून इच्छा व्यक्त केलेली आहे आणि इच्छा व्यक्त केल्याच्या नंतर आता जे भारतीय जनता पार्टीचे 23 खासदार निवडून आलेले आहेत, त्या 23 खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्या 2-2 ऑब्झर्व्हर जाणार आहेत आणि ते ऑब्झर्व्हर तातडीने जिल्हा कोर कमिटी, लोकसभा कोर कमिटी आणि तिथले आजी माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेणार आहेत। उद्याची उद्या त्याच्यासाठी रिपोर्ट सादर करणार आहेत। मला वाटतं की आता या संदर्भामध्ये मी दक्षिण अहमदनगरमधून लोकसभेला उमेदवारीच्या संदर्भामध्ये
इच्छा व्यक्त केली. त्याचं कारण 2014ला मी तिकीट मागितलं होतं, मिळालं नाही. 2019ला मला पक्षामार्फत आणि नेतृत्वामार्फत निवडणूक लढवण्यास सांगितलं, पण मी मंत्री आणि पालकमंत्री होतो, त्यामुळे मी उत्सुकता दाखवली नाही आणि मी नाही म्हणून सांगितलं. आणि 2024ला मी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे. पक्षाने आणि नेतृत्वाने जर संधी दिली तर मी अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा निवडणुकीमध्ये तयार आहे, अशा स्वरूपाची इच्छा मी व्यक्त केलेली आहे. आणि त्या अनुषंगानं आता जी इच्छुकाची यादी तयार झालेली आहे 2024 साठी, तर अहमदनगर दक्षिणसाठी माझं नाव बऱ्यापैकी अग्रक्रमावर आहे अशी माझी भावना आहे. आता या संदर्भामध्ये राज्याचं पार्लमेंटरी निवडणुकीचं बोर्ड आणि देशाचं पार्लमेंटरीचं निवडणुकी बोर्ड निर्णय घेईल. जो निर्णय घेईल त्याप्रमाणे पुढची कारवाई त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी इच्छा व्यक्त केलेली आहे. तुमच्या मनात जे जे प्रश्न आहेत ते प्रश्नांशी चर्चा आणि संवाद मी वरिष्ठांशी साधलेला आहे आणि त्यामुळं मला वाटतं की त्या संदर्भात मला कुठली अडचण येणार नाही. मी भविष्यातला नगर दक्षिणचा इच्छुक उमेदवार आहे आणि त्यामुळे लवकरच निर्णय अपेक्षित आहे. मला वाटतं की 2024ला भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टीचं हेच लक्ष राहिलेलं आहे की कोणताही उमेदवार हा महत्वाचा नसून तिथे कोण निवडून येतं हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळं आपकी बार 400 पार हा जो काही मोदीजींनी आदरणीय देशाचे पंतप्रधानांनी नारा दिलेला आहे त्या संदर्भामध्ये अतिशय सूक्ष्म असं नियोजन बूथ ते संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे आणि त्याचे वेगवेगळे सर्वे रिपोर्ट येत आहेत, जे वेगवेगळे इनपुट्स येत आहेत, वेगवेगळे सर्वे येत आहेत, त्याच्या माध्यमातून आता ही निवड प्रक्रिया होणार आहे आणि मला वाटतं आपण त्यासाठी आता वेटिंग केलं पाहिजे. नाही, आता कोल्ड वॉर सुरू आहे का हॉट वॉर सुरू आहे हे आता सांगता येणार नाही, परंतु कोणत्याही निवडणुकीला सामोरं जात असताना कोणत्याही निवडणुकीमध्ये कोणालाही या भारत देशाच्या नागरिकाला इच्छा व्यक्त करता येते. मी तर भारतीय जनता पार्टीचा खानदानी कार्यकर्ता आहे गेल्या 30 वर्षापासूनचा. त्याच्यामुळे मी इच्छा व्यक्त केली. निर्णय पक्षाने आणि नेतृत्वाने घ्यायचा आहे एवढंच या ठिकाणी मला सांगता येईल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.